मुक्ताईनगर येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आज केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर अनोखे आंदोलन केले. आलेल्या पेट्रोल व डिझेल भरणाऱ्या वाहनधारकांना रिकाम्या हाती न पाठवता त्यांना मेलोडी चॉकलेट वाटून त्यांनी हे अनोखे आंदोलन केले. हे आंदोलन का केले, त्यामागची पार्श्वभूमी काय व या संदर्भात काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी काय म्हणत आहेत बघा संपूर्ण व्हिडिओ. सरकारनं मग घेतला तर सरकारनं लवकर रुपयात तालुका काँग्रेस कमिटीचे म्हणजे मुक्ताईनगर येथील सन्माननीय केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या पेट्रोल पंपावर आम्ही आले असताना आज इथे हा बोर्ड दिसाला की डिझेल नाही आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे सांगतायत की मुबलक साठा असणे आहे, परंतु काँग्रेसचे पदाधिकारी हे खोटा प्रचार करतात. सन्माननीय गिरीश व महाजनसुद्धा सांगतात की सर्व साठा पूर्ण आहे डिझेलचा, परंतु रक्षाताई इतका हा पंप आहे केंद्रीय मंत्र्यांचा आणि इथे हा डिझेल नाही असा बोर्ड लागलेला आहे. कोण खरं बोलते आणि कोण खोटं बोलते हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. शेतकऱ्यांना गुमनाम करण्याचं काम किंवा सर्वसामान्य लोकांना वेठीस धरण्याचं काम महाराष्ट्रातलं भारतीय जनता पार्टीचं आणि युती शासन हे करत आहे. आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी इथे एकत्र झालो आहे आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. सध्या परिस्थिती अशी आहे की शेतीच्या मशागताची कामं सध्या सुरू आहेत आणि शेतकऱ्यांना डिझेल कोणत्या परिस्थितीमध्ये आवश्यक असताना राज्य सरकार हा शेतकऱ्याचा एक अन्याय करत आहे. कारण आज डिझेल नसल्याने सर्व मशागतीचे कामं खोळंबली आहेत आणि ट्रान्सपोर्टिंग असेल किंवा कोणत्याही सुविधा असतील त्याच्यामध्ये डिझेल नसल्याने केळी उत्पादक शेतकरी इथे सुद्धा अडचणीत आले आहे. कारण केळी उत्पादकांचा आज रोजी माल जो बाहेर पाठवला जातो तो ट्रकने पाठवला जातो आणि त्यांना डिझेल भेटत नसल्याने पेट्रोल पंपावर असतील किंवा रस्त्याने असतील, धाब्यांवर असतील किंवा शेतकऱ्याच्या बांध्यावर ट्रक थांबून आहेत. शेतकऱ्यांच्या केळीला भाव उतरत आहेत आणि शेतकऱ्यांच्या केळी कापली जात नसल्याने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे. या सर्व गोष्टीला केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार आहे. म्हणून यांचा निषेध करण्यासाठी मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटी सर्व पदाधिकारी आज या पंपावर आले असतात. लाल की हसीन सपने असा एक आरोप करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री यांच्याकडनं. मागच्या 15 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी राहुल गांधीबद्दल अपशब्द काढले होते की रिजेक्ट माल म्हणून. मी त्यावर प्रतिक्रिया दिली होती. कालसुद्धा आमचे नेते राहुल गांधी यांनी सांगितलं की केंद्राचं सरकार हे एका वर्षामध्ये पडणार. तर त्याच्यावरती प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस असे बोलले की मुंगेरी लाल की हसीन सपने. परंतु मी देवेंद्र फडणवीस साहेब यांना सांगू शकतो की आमचे राहुल गांधी जे आहेत जे भविष्यवाणी करतायत 5 वर्षापासून, जे सांगतायत नोटबंदीच्या वेळेस काय होईल त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं जे भविष्य वर्तवण्यात येईल त्या महागाईचा भडका उडेल. कोरोनाच्या वेळेस सांगितलं होतं की कोरोनामध्ये सर्व यांच्या जनतेला यांनी वेठीस धरून रोगराई वाढेल. जे आमचे राहुल गांधी सांगतात ते घडते आहे. म्हणून आम्हाला आशा आहे की 1 वर्षामध्ये हे सरकार नक्की पडेल. म्हणून देवेंद्र फडणवीस यांची बाबरमुंडी उडाली असल्याने ते काहीतरी आरोप आमच्या राहुल गांधीवर करतात असं मला वाटते. युवक काँग्रेसतर्फे आज या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर तुम्ही मेलोडी चॉकलेट वाटप केली. चॉकलेट वाटप करण्यामागची भूमिका काय आणि नेमकं चॉकलेट वाटप करण्यामागे काँग्रेसचं राजकारण काय? ॲक्च्युअल तुम्ही बघायला गेले तर देशामध्ये आज एकदम अतिशय गंभीर परिस्थिती आहे. पेट्रोल डिझेलचा तुटवडा आणि वाढती महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंची प्रत्येक गोष्ट ही मिळणं मुश्किल आहे आणि महाग झालेली आहे. मात्र ह्या परिस्थितीचं गांभीर्य न घेता देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे इटलीला जाऊन तिथल्या पंतप्रधानांना चॉकलेट देत आहे आणि तुषार हसताय. हा पूर्ण एक गंभीर म्हणजे त्यांना किती गांभीर्य आहे या विषयाचं, देशाबद्दल किती गांभीर्य हे लक्षात येतं. त्या अनुषंगाने त्यांचा निषेध म्हणून आम्ही इथं पेट्रोल पंपावर चॉकलेट वाटप केले आणि ते चॉकलेट वाटताना मेलोडी चॉकलेट निवडली आणि ते मेलोडी चॉकलेटचं भाव केला. पेट्रोल पंपावरील ग्राहकांची काय प्रतिक्रिया होती चॉकलेट घेताना? ते त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचं हास्य होतं आणि त्या हास्य बरंच काही सांगून जात होतं. हे आपल्याला नक्कीच कळेल आणि जनतेने नक्कीच कळतं. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा. वाडेकर सिंफनी न्यूज. जय हिंद, जय महाराष्ट्र.